तर पॅन कार्ड धारकांना आता 10,000 रुपयांचा जो दंड आहे तो बसणार आहे। तुमच्याकडे तर पॅन कार्ड असेलच, तर तुम्हाला बसेल का हा 10,000 रुपयाचा दंड? तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। भारतामध्ये पॅन कार्ड हे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते। जसे की बँक खाते उघडणे असो किंवा मोठ्या रकमेची खरेदी विक्री असो, म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखल करणे असो, या सगळ्या गोष्टीसाठी जे पॅन कार्ड आहे ते आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्येक धारकासाठी जे पॅन कार्ड आहे ते सक्रिय ठेवणे आवश्यक आहे। पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर, हा 10 अंकी क्रमांक असतो। तो प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहाराशी जोडलेला असतो। सरकारला तुमचे जे व्यवहार आहेत ते पारदर्शकपणे पाहता यावे, यासाठी जे आहे पॅन कार्ड महत्त्वाचे असते। जर मोठ्या व्यवहाराच्या वेळी पॅन कार्ड वापरला गेला नाही, यामुळे कर नियमांचे जे उल्लंघन आहे ते झाल्याचे समजते आणि त्याचबरोबर दंड सुद्धा लागू शकतो। आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की आता पॅन कार्ड आणि त्याचबरोबर आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे। जर ही लिंकिंग प्रक्रिया जी आहे ते वेळेमध्ये पूर्ण केली नाही तर संबंधित व्यक्तीचे जे पॅन कार्ड आहे ते बंद होईल। अशा परिस्थितीमध्ये बँक व्यवहार, गुंतवणूक किंवा कर भरण्याची जी प्रक्रिया आहे ते थांबणार आहे। एवढेच नाही तर अशा निष्क्रिय पॅन कार्डचे वापर केल्यास 10,000 रुपयापर्यंतचा दंड आहे तो आकारला जाऊ शकतो। जर पॅन कार्डला आधार कार्ड जोडलेले नसतील आणि तरीही तुम्ही एक मोठी रक्कम तुमच्या बँकेमध्ये जमा केली, प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी पॅन कार्ड दाखवला किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पॅन वापरला, तर त्या व्यवहाराला जे आहे ते वैध मानले जात नाही। या नियमांचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला दंड लावला जातो। त्यामुळे प्रत्येक धारकाने ही जी प्रक्रिया आहे वेळेमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे। जर पॅन कार्ड बंद झाले तर त्याचे जे परिणाम आहेत ते खूप गंभीर असू शकतात। बँक व्यवहार करता येणार नाही, इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे अशक्य होणार आहे, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता येणार नाही, अगदी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करतानाही तुम्हाला खूप अडचणी येतील। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड बंद होऊ नये यासाठी जे वेळेमध्ये कार्यवाही करणे तुम्हाला आवश्यक आहे। पॅन कार्डला आधार लिंक करणे ही खूप सोपी प्रक्रिया आहे। आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर जो आहे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे। त्यानंतर मोबाईलवरती आलेला OTP तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। ही जी प्रक्रिया आहे वेळेमध्ये न केल्यास तुम्हाला भविष्यामध्ये खूप त्रास होईल। आज लाखो पॅन कार्ड धारकांनी पॅन कार्डला आधार लिंक जोडलेले नाही, त्यामुळे त्यांना दंड भरावा लागू शकतो आणि महत्त्वाच्या व्यवहारामध्ये अडथळे येऊ शकतात। जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर आजच तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक करून भविष्यातील जो दंड आहे आणि जो त्रास आहे तो टाळा। नियम पाळणे हाच सुरक्षिततेचा आणि सोप्या व्यवहारांचा एकमेव मार्ग आहे। तर मंडळी, समजा तुम्ही पॅन कार्डला तुम्ही आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा तुमच्यावर जे आहे 10,000 रुपयांचा दंड लागू शकतो। तर लवकरात लवकर तुमच्या पॅन कार्डला जो आहे आधार लिंक करून घ्या। ठीक आहे, तर समजली मंडळी माहिती? तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।